श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. आज आपण महाशिवरात्री व्रतकथा ऐकणार आहोत. महाशिवरात्री फाल्गुन महिन्यातील कृष्ण चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच शिवरात्रीला भगवान भोलेनाथ शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाल्याचे अनेक पौराणिक कथांमध्ये ऐकायला मिळते. त्याच्या या शिवलिंग रूपाची भगवान विष्णू आणि ब्रह्माजींनी पूजा केली होती. तेव्हापासून आजपर्यंत महाशिवरात्रीच्या या शुभ दिवशी भगवान शंकराच्या शिवलिंगाची पूजा केली जाते. शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगात स्वतः भगवान शिव वास करतात अशी ही मान्यता आहे. शिकारी चित्रभानूला सावकाराने कैद केले. महाशिवरात्रीची कथा शिवपुराणात वर्णन केली आहे. या प्राचीन काळी एक शिकारी होता. त्याचे नाव चित्रभानू होते. हा शिकारी सावकाराचा कर्जबाजारी होता. कर्ज फेडता न आल्याने सावकाराने त्याला शिवमठात कैद केले. योगायोगाने ज्या दिवशी त्याला कैद करण्यात आले त्या दिवशी महाशिवरात्री होती. सावकाराने या दिवशी आपल्या घरी पूजेचे आयोजन केले होते. पूजेनंतर कथा पठण करण्यात आले. शिकारी ही पूजा आणि कथेत सांगितलेल्या गोष्टी लक्षपूर्वक ऐकत राहिला. पूजेचे कार्यक्रम आटोपल्यानंतर शिकारीने शिकारीला आपल्याकडे बोलावले आणि दुसऱ्या दिवशी कर्ज फेडण्यास सांगितले. शिकारीने सावकाराचे कर्ज फेडण्याचे आश्वासन दिले. यावर शिकारीने वचन दिले. सावकाराने त्याची सुटका केली. शिकारी शिकारीसाठी जंगलात आला. शिकारीच्या शोधात जंगलातच रात्र झाली होती. ती रात्र त्याने जंगलातच काढली. तलावाच्या काठी असलेल्या बेलाच्या झाडावर चढून शिकारी रात्र काढू लागला. बेलपत्राच्या झाडाखाली शिवलिंग होते, जे बेलपत्राच्या पानांनी झाकलेले होते. शिकारीला याबाबत काहीच माहिती नव्हती. विश्रांती घेण्यासाठी त्यांनी बेलपत्राच्या काही फांद्या तोडल्या. या प्रक्रियेत काही बेलपत्राची पाने शिवलिंगावर पडली. भुकेने व्याकुळ झालेला शिकारी त्याच जागी बसला. अशा प्रकारे शिकारीचे व्रत पूर्ण झाले. त्यानंतर गरोदर हरिणी पाणी पिण्यासाठी तलावात आली. शिकारीने धनुष्यावर बाण टाकून हरिणाचा वध करण्याचा प्रयत्न करताच हरिण म्हणाली, मी गरोदर आहे. मी लवकरच मुलाला जन्म देणार आहे. तुम्ही एकाच वेळी 2 जीवांना माराल का? ते योग्य होणार नाही. माझ्या मुलाला जन्म देऊन मी लवकरच तुझ्याकडे येईन. मग तू माझी शिकार कर. शिकारीने बाण परत घेतला. हरिणही तिथून निघून गेली. धनुष्य ठेवताना काही बेलाची पाने पुन्हा तुटून शिवलिंगावर पडली. अशा प्रकारे पहिल्या प्रहाराची पूजा त्याच्याकडून नकळत पूर्ण झाली. काही वेळाने तिथून अजून एक हरिणी बाहेर आली. जवळ आल्यावर शिकारीने ताबडतोब धनुष्यात बाण धरला. पण नंतर हरिणने शिकारीला विनंती केली की मी काही काळापूर्वी पतीपासून वेगळी झाली आहे. मी माझ्या पतीचा शोध घेत आहे. मी माझ्या पतीला भेटल्यानंतर तुझ्याकडे येईन. शिकारीने या हरिणालाही जाऊ दिले. शिकारी विचार करू लागला. त्या दरम्यान रात्रीच्या शेवटचा प्रहरही निघून गेला. यावेळीही त्याच्या धनुष्यातून काहीच बेलची पाने शिवलिंगावर पडल्याने दुसऱ्या प्रहाराची पूजाही त्याच्या हातून पूर्ण झाली. यानंतर शिकारीलाही तिसरी हरिण दिसली, जी तिच्या मुलांसह जात होती. शिकारीने धनुष्य घेतले आणि लक्ष केले. शिकारी बाण सोडणारच होता की हरिण म्हणाले, मी या मुलांना त्याच्या वडिलाच्या स्वाधीन करून परत करीन. मला आता जाऊ दे. शिकारीने तसे करण्यास नकार दिला. त्याने सांगितले की मी याआधी 2 हरणे सोडले आहेत. हरिणी म्हणाली की शिकारी माझ्यावर विश्वास ठेवा. मी परत येण्याचे वचन देते. शिकारीला हरणाची दया आली आणि त्याने हरणीला सोडून दिले.
तर दुसरीकडे भुकेने व्याकुळ झालेला शिकारी नकळत बेलाची पाने तोडून शिवलिंगावर फेकत राहिला. सकाळची पहिली किरण बाहेर आली तेव्हा त्याला हरिण दिसला. शिकारी आनंदी झाला आणि त्याने धनुष्यावर बाण धरला. मग हरिण दुःखी होऊन शिकारीला म्हणाला, जर तू माझ्या आधी आलेल्या 3 हरिणांना आणि मुलांना मारले असेल तर मलाही मारून टाक. उशीर करू नका, कारण मला हे दुःख सहन होत नाही. मी त्या हरिणीचा पती आहे. जर तुम्ही त्यांना जीवनदान दिले असेल तर मलाही सोडा. मी माझ्या कुटुंबाला भेटून परत येईन. शिकारीने त्यालाही जाऊ दिले. सूर्य पूर्णपणे मावळला होता आणि सकाळ झाली होती. शिकारीकडून नकळत उपवास, रात्र जागरण, सर्व प्रहाराची पूजा आणि शिवलिंगावर बेलपत्र चढण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती. भगवान शंकराच्या कृपेने त्याला त्याचे फळ लगेच मिळाले. भगवान शिवाच्या कृपेने शिकारीचे मन बदलले. शिकारीचे मन शुद्ध झाले. काही वेळाने संपूर्ण हरण कुटुंब शिकारीसमोर हजर झाले, जेणेकरून शिकारी त्यांची शिकार करू शकेल. पण शिकारीने तसे केले नाही आणि सर्वांना सोडून दिले. महाशिवरात्रीच्या दिवशी शिकारीची पूजा पद्धती पूर्ण झाल्यामुळे त्याला मोक्ष प्राप्त झाला. शिकारीच्या मृत्यूनंतर यमदूत त्याला उचलण्यासाठी आले, म्हणून शिवगणांनी त्याला परत पाठवले. शिवगण शिकारीला घेऊन शिवलोकात आला. भगवान शिवाच्या कृपेने राजा चित्रभानू या जन्मी स्वतःचे भूतकाळाचे स्मरण करू शकले आणि महाशिवरात्रीचे महत्त्व जाणून घेतल्यानंतर ते पुढील जन्मातही त्यांचे पालन करू शकले. महाशिवरात्रीला उपवास करून भगवान शिव यांची पूजा केली जाते. शिवरात्रीच्या काळात भक्त दिवसभर उपवास करतात आणि भगवान शंकर यांचा नामजप करतात. शिवरात्रीचा साधा अर्थ शिवाची रात्र. या दिवशी भगवान शिवांची पूजा केली जाते. शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराच्या शिवलिंगाची पूजा केली जाते. या दिवशी शिवलिंगावर दूध, दही, तूप, मध इत्यादीचा अभिषेक केला जातो. शिवलिंगाचा अभिषेक झाल्यानंतर शिवलिंगाला फुले, चंदन, बेलाची पाने आणि धतुरा अर्पण केला जातो. ही कथा ऐकून महाशिवरात्रीचे महत्त्व समजले असेल अशी आशा करते आणि आजचा व्हिडिओ येथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.